आज आपण छान अशा तिखट पुऱ्या बनवणार आहोत किंवा याला तुम्ही तिखट पापडी पण म्हणू शकतात. एकदम खस्ता आहे आणि 20-25 दिवस टिकणारी आहे. आषाढ स्पेशल काहीतरी तळायचं म्हणून एक नवीन छान पुदिना कोथिंबीर फ्लेवरच्या मस्त अशा खस्ता पुऱ्या बनवणार आहोत छोट्या छोट्या आकारामध्ये. तर या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठाच्या ह्या पुऱ्या बनवणार आहोत. मस्त चविष्ट लागतात. तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती बनवायच्या त्या प्रमाणात गव्हाचं पीठ घ्यायचं. नंतर 1 मोठा चमचा तीळ घातलेली आहे. 1 मोठा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे. थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे. याच्यामुळे खूप छान स्वाद येतो पुऱ्यांना. कसुरी मेथी नसेल तर कोथिंबीर घाला. पुदिना असेल पुदिना बारीक कट करून घालायचा. कोथिंबीर पुदिन्याचा पण छान अर्क उतरतो ह्या पुऱ्यांमध्ये. नंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर चिमूटभर हळद घालायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची. खूप पण तिखट नाही करायच्या, नाही तर मग ठसका लागतो. तर थोडीशी लाल मिरची पावडर आणि चिमूटभर हळद घातली आहे. आता या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली आणि थोडासा पुदिन्याची पानं आहेत. 10-12 पुदिन्याची पानं किंवा 15-20 पुदिन्याची पानं छान बारीक कट करून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीरही कट करायची. तर कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही बारीक कट करून घेतले आणि ते पण घातलेले आहे पिठामध्ये. आता 2 चमचे तेल घालायचं आहे. खस्ता पुरी बनवायची आहे, मस्त खुसखुशीत, छान कुरकुरीत खुसखुशीत अशी पुरी बनवायची म्हणून 2 चमचे तेल घालायचं पिठामध्ये. आता सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे तेल घातलेलं आहे तेल पण व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळं तेल आणि सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण मस्त छान असं हे पीठ भिजवून घेणार आहोत पुऱ्यांचं. तर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. खूप सैलसर पीठ नाही भिजवायचं. ह्या पुऱ्यांचं पीठ जे आहे ते थोडंसं घट्टच पाहिजे, म्हणजे ह्या पुऱ्या छान खस्ता तयार होतात. मग ह्या पुऱ्या तुम्ही मुलांना डब्याला पण देऊ शकतात. चहाबरोबर मस्त खारीसारख्या ह्या पुऱ्या खाऊ शकतात. भूक लागेल तेव्हा खाऊ शकतात. जवळजवळ महिनाभर टिकतील इतक्या ह्या पुऱ्या छान राहतात आणि मस्त लागतात चवीला. तर या ठिकाणी आज आपण मस्त आषाढ स्पेशल ह्या तिखट पुऱ्या अगदी स्पेशल पुदिना आणि कोथिंबीर फ्लेवरच्या बनवत आहोत. तर या ठिकाणी पीठ भिजवलं गेलेलं आहे. घट्ट पीठ भिजवायचं, खूप सैलसर पीठ भिजवायचं नाही, म्हणजे पुऱ्या छान खस्ता तयार होतात. तर पीठ भिजवलं गेलेलं आहे. आता आपण पुऱ्या लाटायला लगेच सुरुवात करणार आहोत. आता याचे समभाग करून घ्यायचे आणि 3-4 जितके होतील तितके छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि एक मस्त मोठी पारी लाटून घ्यायची आहे आणि मग आपण याच्या पुऱ्या तयार करणार आहोत. तर या ठिकाणी 3 गोळे मी सम आकारामध्ये तयार करून घेते. जास्त पीठ असेल तर तुम्ही छोटे छोटे 4-5 गोळे पण तयार करू शकता. आता थोडंसं कोरडं पीठ लावून आपण याची मोठी पारी लाटून घेणार आहोत. लाटताना खूप जाड ठेवायचं नाही आहे, मीडियम पण ठेवायचं नाही, थोडंसं पातळच पारी तयार करायची. मीडियमसर पातळ अशी पारी तयार करायची, म्हणजे पुरी पण खस्ता तयार होते. जाड पुऱ्या जर बनवल्यात तर त्या नरम होतात. तर या ठिकाणी आपण आता छान एक मोठी पारी लाटून घेणार आहोत आणि तुमच्याकडे एखादा छोटा काठांचा ग्लास असेल किंवा एखादी छोटी वाटी असेल, त्या वाटीने तुम्ही पुऱ्या कट करून घ्यायच्या, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पुऱ्या तयार केल्या जातात. एक एक असं लाटत नाही बसायचं. मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवते ना, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही कुठलंही झाकण असेल, एखाद्या डब्याचं, छोट्या डब्याचं झाकण असतं आपल्याकडे, तसं पण केलं तरी चालेल. आणि मोठी पुरी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मोठं झाकण घ्या, मोठा ग्लास घ्या, म्हणजे जे काठाचं तुमच्याकडे जी वस्तू असेल त्याच्याने तुम्ही या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा मीडियमसर पातळ पारी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. आता याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत, कट करून घेणार आहोत. तर पूर्ण पारी लाटून घेतली. आता ही छोटी वाटी आहे, याला छान काट आहेत, याच्याने मी पुऱ्या कट करून घेते. जवळजवळ कट करायच्या, म्हणजे भरपूर पुऱ्या एकाच वेळेस आपल्याला मिळतात. तर अशा पद्धतीने जवळजवळ छान पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता याच्यातल्या पुऱ्या काढून घ्यायच्या. आजूबाजूचं पीठ जे आहे ते अगोदरच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने 2-3 पाऱ्या लाटून
अगोदर 2-3 पाऱ्यांच्या छान पुऱ्या तयार करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला तळायला पण सोपं जातं आणि लवकर होतात. तर या ठिकाणी अशा पद्धतीने बऱ्याचशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या तळण्यासाठी एका साईडला तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया. आता दोन्ही साईडने पुऱ्या आपल्याला मस्तपैकी छान खस्ता पुरी, कुरकुरीत पुरी तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी काही पुऱ्या, एखाद दोन पुऱ्या फुलतात, परंतु बाकीच्या फुलत नाहीत, कारण की आपण त्याच्यात बरंच साहित्य घातलेलं आहे. ओवा आहे, तीळ आहे, खस्ता पुरी आहे, त्याच्यामुळे प्रत्येक पुरी फुलत नाही, परंतु प्रत्येक पुरी ही छान खुसखुशीत होते आणि कुरकुरीत होते. तर बघा मस्त रंग आलेला आहे पुऱ्यांना, काढून घेऊ. अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी पहिली बॅच पुऱ्यांची आपण तळून घेतलेली आहे. आता पुन्हा दुसऱ्या पुऱ्या आपण तेलामध्ये सोडून त्याही तळून घेणार आहोत. छान महिनाभर टिकतात. तुम्ही लहान मुलांना डब्याला पण देऊ शकतात. चहासोबत सुद्धा ह्या पुऱ्या खाऊ शकतात. छान महिनाभर टिकणाऱ्या ह्या खुसखुशीत पुऱ्या नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडतील. बघा पुढच्या पुऱ्या देखील मस्त अशाच पद्धतीने छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. आषाढ स्पेशल छान तिखट पुऱ्या या ठिकाणी आपल्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. मुलांना देण्यासाठी तुम्ही असं बनवून ठेवलं तर मुलांना डब्याला द्यायलाही सोपं होतं आणि मुलांना आवडतात देखील. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. बघा तुम्हाला एक पुरी दाखवते मी. छान मस्त छान खुसखुशीत अशी झालेली आहे. चहासोबत तर खूपच छान लागतात ह्या पुऱ्या. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.